नुकत्याच पार पडलेल्या अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी बाजी मारत विजय मिळवलाय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची मुंबई येथे बैठक घेऊन विजय साजरा करून बैठकीत काही प्रमुख पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती जमातीच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील बंजारा समाजाचे माजी सरपंच संजय वडते यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष दत्ता डोकळे यांनी देऊन संजय वडते यांना सन्मानित केले। नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्यासह जिल्हाभरातून वडते यांचं अभिनंदन केलं जाते। अहमदनगर जिल्ह्याचे जॉईंट किलर ठरलेले खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब, त्याचबरोबर या शेवगाव पाथर्डी विधानसभाचे लोकसभेमध्ये धोरा सांभाळणारे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांनी, तसेच प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड, तसेच या ठिकाणी अनेक माझे सहकारी मित्र हरीशजी भारदे साहेब, त्याचबरोबर पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकरजी राजळे, माझे सहकारी मित्र, गावाकडील सर्व सहकारी मित्र यांनी माझं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये अतिशय दुर्गम डोंगराळ भागामध्ये तांड्यावाडी वस्त्यांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी शेवगाव पाथर्डीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा आमदार कसा होईल या ठिकाणी मी विशेष प्रयत्न करणार आहे। धन्यवाद।